भारत सरकार आहे. पाकिस्तानला जाणारी शिपिंग लाईन्स देखील त्याच्यावर देखील आता परिणाम होणार आहे. पाकिस्तानची पोस्टल सेवा बंद करण्याचा विचार आहे. भारताकडून लवकरच आता घोषणा होण्याची शक्यता आहे. पाक विरुद्ध आणखीन एका कारवाईची तयारी आहे. पाकिस्तानला जाणारी शिपिंग लाईन्स देखील बंद होणार आहे. बातमी आता ध्रुव हेलिकॉप्टर बाबत. आता वायुसेनेच्या ताफ्यात लवकरच हे हेलिकॉप्टर दाखल होणार आहे, ज्यामुळे दहशतवाद्यांना धडकी भरलेली आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमुळे दहशतवाद्यांचा सुपडा साफ करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान्यांची झोप उडाली आहे. या हेलिकॉप्टरची क्षमता अफाट आहे. आता एअर स्ट्राईककडे पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेस वेवर भारतीय वायुसेना 2 मे रोजी ऐतिहासिक चाचणी घेणार आहे. शहाजहापूर येथील गंगा एक्सप्रेस वेवर बांधलेल्या 3.5 किलोमीटर लांबीच्या हवाई पट्टीवर वायुसेना आपली ताकद दाखवणार आहे. या मोहिमेत वायुसेनेची सर्वात प्रगत लढाऊ आणि वाहतूक विमानं उड्डाण आणि लँडिंग करतील. यात राफेल, जग्वार, मिराज, Su-30, MKI, MiG-29, M-17 या हेलिकॉप्टरचा समावेश आहे. आणि आता वळूया आपण नौदलाचीच एक बातमी आहे. भारताला आता युद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानची आता घाबरगुंडी उडाली आहे. तर धास्तावलेल्या पाकिस्तानची नजर आता भारताच्या समुद्राकडे लागलेली आहे. मात्र त्याची कारणं काय आहेत? भारताच्या कोणत्या शस्त्रांमुळे पाकिस्तान बेचिराख होऊ शकतं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. नौदलाची गर्जना, पाकिस्तानचा थरका. दहा सेकंदात पाकिस्तानचा खेळ खल्लास. भारताचा खतरा, पाकच्या समुद्राकडे नजरा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झालाय. त्यामुळे युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. तर आता पाकिस्ताननं उसना अवसान आणून अरबी समुद्रात युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. मात्र भारताच्या युद्धनौकांच्या सरावानं पाकिस्तानची धडकी भरली आहे. तीन मेचा पाकिस्ताननं इतका धसका का घेतलाय पाहूया. 3 मे 1999 पाकनं कारगिल युद्ध छेडलं, पण भारताकडून दारुण पराभव झाला. 3 मे पासून युद्ध भडकण्याची पाकिस्तानला भीती आहे. पाकच्या युद्ध सरावापासून 85 नॉटिकल मैलावर भारतीय नौदलाचा सराव सुरू आहे. भारतीय युद्धनौकांमधून मिसाईल फायरिंगचा सराव सुरू आहे. भारताच्या युद्ध सरावानं पाकिस्तान बिथरलाय. कारण पाकड्यांना भारताच्या क्षमतेची चांगलीच माहिती आहे. पाहुयात भारताच्या ताफ्यात कोणत्या युद्धनौका आहेत. INS विक्रांत 40 फायटर विमानं वाहून नेण्याची क्षमता आहे. MiG-29K लढाऊ विमान आणि 10 कामो KA-31 हेलिकॉप्टर सज्ज आहेत. INS विक्रांतवर विनाशकारी ब्रह्मोस तैनात आहे. INS कोलकाता शत्रू राष्ट्रांच्या मिसाईलचा विनाश करण्याची क्षमता आहे. युद्ध सज्ज सी किंग आणि ध्रुव हेलिकॉप्टर तैनात आहे. अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर आणि ब्रह्मोस मिसाईल देखील तैनात आहे. INS विशाखापट्टणम समुद्रात 45 दिवस राहण्याची क्षमता आहे. सी किंग हेलिकॉप्टर आणि अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर तैनात आहे. 16 ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल देखील विनाशिकेवर तैनात आहे. INS मुर्मुगाव 300 नौसैनिकांची राहण्याची व्यवस्था आहे. 16 ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल सज्ज आहे. याशिवाय अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर्स आणि हेलिकॉप्टरही तैनात आहेत. INS चेन्नई 6 प्रकारचे अत्याधुनिक सेन्सर्स आहेत. 16 ब्रह्मोस हे विध्वंसक क्षेपणास्त्र तैनात आहे. INS चेन्नईवर ध्रुव हेलिकॉप्टर देखील तैनात आहे. कुरापतखोर पाकिस्तान भारताविरोधात लढण्याची दरपोक्ती करत असला तरी बलाढ्य भारतामध्ये पाकिस्तानचा शेवट करण्याची ताकद असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलंय. हा एक संदेश आहे पाकिस्तानला की आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आणि INS विक्रांत टेरिटोरियल वॉटर्समध्ये पाकिस्तानच्या एकदम जवळ आहे आणि ही जी फायरिंग होते आहे ही जस्ट ॲट 85 नॉटिकल माइल्स म्हणजे जवळजवळ 150 किलोमीटर्स पाकिस्तानाहून दूर आहे. आता पाकिस्तानचे दिवस भरले.
त्यामुळे पाकिस्ताननं कितीही आदळापट केली तरी भारतीय युद्धनौकांसमोर 10 सेकंदही टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे पोकळ धमक्या देणाऱ्या पाकड्यांचा पराभव होणार हे निश्चित. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आपल्या नौदलाची ताकद आपण पाहिली किती आहे. आता आपण INS सुरतकडे वळूया. पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी आहे, कारण INS सुरत अगदी पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झाली. पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आलंय आणि कराची पासून एवढ्या जवळ INS सुरत दाखल झाल्यानं पाकिस्तानचं धाबादान आणलंय. गुजरातच्या हाजी बंदरावर INS सुरत सर्वसामान्यांना बघण्यासाठी तिथे दाखल झालेली आहे. पाकिस्तानला आता धडकी भरलेली आहे. भारतीय नौसेना का डिस्ट्रॉयर श्रृंखला में आता है, जिसका जो मल्टी मिशन के लिए होता है, चाहे जो हमारा टारगेट हो, चाहे पनडुब्बी हो या दुश्मन का जहाज हो या दुश्मन का एयरक्राफ्ट हो, उन सबको ये इसमें इतनी क्षमता है कि उन सबको टारगेट कर सकता है. आता पुढच्या बातमीकडे. भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अमेरिकन संरक्षण मंत्र्यांशी दूरध्वनीवरून त्यांचा संवाद झालेला आहे. त्यांनी चर्चा केलेली आहे. सध्या भारत पाकिस्तान दरम्यान जो तणाव आहे त्या संदर्भात ही चर्चा खूप महत्त्वाची आहे. यावेळी अमेरिका भारतासोबत एकजुटीनं उभा असल्याचं आश्वासन देण्यात आलंय. यापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या सुरक्षा सचिवांशी फोनवरून चर्चा केली. पुढच्या रिपोर्टकडे. भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरलेले पाकिस्तानमधील नेते आता वारंवार अणुबॉम्बची धमकी देत आहेत. मात्र कंगाल असलेला हा देश पोकळ धमकी देतोय. याच पार्श्वभूमीवर पाकमधील अण्वस्त्रांबाबत एक रिपोर्ट समोर आलेला आहे. पाहूया या संदर्भातील एक विशेष वृत्तांत. पाकच्या अण्वस्त्र केंद्राची पोलखोल. पाकिस्तानकडे 172 अण्वस्त्र. कराची जवळ एअरबेसवर लपवली अण्वस्त्र. आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक खतरा मंडला रहा है. फिक्र करने की ज़रूरत नहीं है. अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं. पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांची दरपोक्ती. महागाईनं त्रस्त, कर्जामध्ये डुबलेला पाक कंगाल झालाय, तर दुसऱ्याच्या दयेवर जगणाऱ्या या देशाचे नेते मात्र अणुबॉम्बच्या बाता करून पोकळ धमकी देत आहेत. मात्र आता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा कुठे लपवण्यात आलाय हे जगासमोर जाहीर झालंय. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या एका रिपोर्टमध्ये ही सगळी गुपितं उघड झाली आहेत. पाकिस्तान अण्वस्त्र बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विखंडन सामग्रीचं उत्पादन करतोय. दरवर्षी 14 ते 27 अधिक अण्वस्त्र बनवू शकेल या दिशेनं हा देश काम करतोय. या अहवालानुसार 2023 मध्ये पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रांचा साठा होता. आता ही संख्या 172 झाली आहे. भारताकडे 180 अण्वस्त्र आहेत. पाकिस्तान अण्वस्त्र पोहोचवण्यासाठी मिराज 3 आणि मिराज 5 सारख्या लढाऊ स्क्वॉड्रनचा वापर करतो. त्यांनी ही विमानं कराची जवळच्या मसरूर तळावर तैनात केली आहेत. याच हवाई तळांवर अण्वस्त्रांचा साठा लपवल्याचं अहवालात म्हटलंय. पाकिस्तानकडे 6 अणुसक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. अब्दाली, गझनवी, शाहीन 1A, नस्र, गौरी आणि शाहीन 2 अशी त्यांची नाव आहेत. शाहीन 3 आणि अब्दालीवर काम सुरू आहे. या अहवालात 5 क्षेपणास्त्र तळांबद्दलही सांगण्यात आलंय. त्यामध्ये ॲक्रो गॅरिसन, गुजरावाला गॅरिसन, कुजदार गॅरिसन, पानो अकिल गॅरिसन आणि सरगोधा गॅरिसन यांचा समावेश आहे.
वेळोवेळी पाकिस्तान हा भारताला या न्यूक्लिअर वेपन्सच्या आधारावरच इनडिरेक्टली त्या ठिकाणी धमकी देत असतो. पण खऱ्या अर्थानं जर न्यूक्लिअर वॉर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारच असेल तर भारत हा पाकिस्तानपेक्षा कितीतरी वरचढ आहे. मुळातच भारताकडे असणारी सर्व्हिलन्स सिस्टम, त्याचबरोबर भारताकडे असणारी न्यूक्लिअर तिकडी म्हणजेच जमिनीवरून हवाई मार्गानं त्याचबरोबर समुद्राच्या मार्गानं सुद्धा पाकिस्तान विरुद्ध आपण न्यूक्लिअर वेपन्स दागू शकतो. वीज बिल, पेट्रोल, डिझेल, डाळ, तांदूळ आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानातली जनता त्रस्त आहे. दरवर्षी पाकिस्तान, चीन आणि इतर अरब देशांकडे मदतीसाठी हात पसरतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँकेच्या कर्जाचा डोंगर पाकिस्तानवर आहे. त्याची परतफेड करण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. देश भीकेला लागलेला असतानाही पाक अणुबॉम्ब निर्मितीचं काम थांबवत नाहीये. त्यामुळेच आता पाकिस्तानच्या पोकळ वल्गनांना थेट हल्ल्यानं उत्तर देण्याची वेळ आली आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. पाकिस्तानचे पंतप्रधान आता भारताला घाबरले. शहबाज शरीफ यांना भारतीय सैन्याची भीती वाटते. त्यामुळेच भारताचा राग कमी करा अशी मागणी त्यांनी आता अमेरिकेकडे केलेली आहे. तसंच अमेरिकेनं भारताविरोधात भूमिका बदलण्याची मागणी केलेली आहे. शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना आता भारताची भीती वाटते. भारताचा राग कमी करावा अशी शहबाज शरीफ यांनी अमेरिकेकडे मागणी केली. जागतिक स्तरावर भारत पाकिस्तान संबंधात तणाव वाढण्याची आता शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेनं भारताविरोधात भूमिका बदलण्याची मागणी केली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलाय. भारतानं पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आणि त्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली. भारतासोबतचे तणाव कमी करण्यासाठी आता पाकिस्ताननं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती केली आहे. भारतासारख्या मोठ्या देशाबरोबर युद्ध नको अशी भूमिका पाकिस्ताननं मांडली. अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत रिझवान सईद शेख यांनी ट्रम्प यांना विनंती केली. पहलगाम हल्ल्यानंतर कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानी अधिकाऱ्यांची झोप उडाली आणि त्यामुळे अवसानघात झालेल्या पाकिस्तानींनी आता नवी पोकळ रणनीती आखलेली आहे. ही रणनीती काय आहे आणि भारत ही पोकळ रणनीती कशी भेदणार पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट. पाकला भारताच्या कारवाईची धास्ती. पाकिस्तानी नेत्यांची झोप उडाली. ISI प्रमुखांवर सोपवली मोठी जबाबदारी. युद्धाचे ढग आणखी गडद. भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरलेल्या पाकिस्तानचा त्यांच्या लष्करावरचा विश्वासच उडालाय. त्यामुळेच पाकिस्तानच्या सुरक्षेचा डोलारा सांभाळण्यासाठी पाकनं चक्क राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदललाय. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIचे प्रमुख मोहम्मद आसिफ मलिक यांना थेट पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे NSA म्हणून नियुक्ती करण्यात आली. मलिकांची नियुक्ती पाकला भारतीय सैन्याच्या कारवाईपासून वाचू शकेल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. कारण दोन्ही देशांमध्ये युद्धाचे ढग आणखी गडद झालेत. कोण आहेत आसिफ मलिक ते पाहूया. पंजाब प्रांतातील सरगोदा जिल्ह्यात आसिफ मलिकांचा जन्म. 1989 मध्ये पाकिस्तान मिलिटरी अकादमी मधून प्रशिक्षण. बलुचिस्तान आणि दक्षिण वझिरिस्तान भागांमध्ये इन्फंट्री ब्रिगेड आणि डिव्हिजनचं नेतृत्व. लष्कराच्या जनरल मुख्यालयात जनरल म्हणून कार्यरत. ISIचे 31वे महासंचालक म्हणून जबाबदार. पाकच्या लष्करी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षक होते. माजी ISI प्रमुख फैज हमीद यांच्या कोर्ट मार्शल प्रक्रियेचं नेतृत्वही त्यांनी केलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य कारवाईच्या तयारीत आहे. त्याच भीतीनं पाकनं मध्यरात्री NSA म्हणून आसिफ मलिकांची नियुक्ती केली. या नियुक्तीआधी पाकच्या माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी भारताच्या कारवाईची भीती व्यक्त केली होती. पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले 24 से 36 घंटों में पहलगाम वाक़े से जुड़े बेबुनियाद और खुद साफ़ा इल्ज़ामात को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है.
भारताच्या गुप्त कारवायांचा थांगपत्ता नसणारे ISIचे प्रमुख आता पाकला काय सल्ला देणार, हा खरा सवाल आहे. दहशतवाद्यांना पोषणारं ISI आणि त्याचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यानं दहशतवाद्यांपासून पाकला लांब राहण्याचा सल्ला देतील का, की दहशतवाद्यांना पोषण्यासाठी नवीन युक्त्या पाकला सुचवतील, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पाकिस्तानी कसा वरिष्ठ अधिकारी बदलला आपण ते पाहिलं. अजून पाकिस्तानमध्ये काय बदल होत आहेत ती बातमी पाहूया. भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर आता पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तान सरकारनं त्यांच्या महत्त्वाच्या 29 शहरांमध्ये सायरन बसवण्याचा निर्णय घेतलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताच्या हल्ल्याची भीती आहे आणि त्यामुळेच हल्ला झाल्यास नागरिकांना सतर्क करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. आणि सीमेरेषेवरून आणखीन एक बातमी. पाकिस्ताननं सकाळपासून आता वाघा बॉर्डरचं जे गेट आहे ते उघडलेलंच नाही. त्यामुळे अटारी बॉर्डरवर भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली. पाकिस्ताननं त्यांच्या नागरिकांना एंट्री नाकारलेली आहे. त्यामुळे अटारी बॉर्डरवर काही महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला. कारणे ऑटोनं पाकिस्तानी नागरिक सकाळपासून अटारी बॉर्डर पाकिस्तानात जाण्यासाठी दाखल झाले होते. भारतीय इमिग्रेशन विभागाकडून पाकिस्तानला नागरिकांना प्रवेश देण्याची विनंती देखील करण्यात आली, पण पाकिस्ताननं त्यांच्याच देशातील नागरिकांना प्रवेश देण्यास नकार दिला. अब कह रहे हैं वापस जाएं, बॉर्डर नहीं खुलेगा, बंद है. बताएं, सुबह 6 बजे से आए हैं, ये तो इन्हीं से पूछे ना क्यों बंद है. 6 बजे से मैं यहाँ आई हूँ. कभी कह रहे हैं 10 बजे खुलेगा, कभी कह रहे हैं 12 बजे, कभी 1 बजे, कभी 3 बजे, कभी 2 बजे. मैं पागल हो गई हूँ. खोलो गेट, खोलो गेट, खोलो, मुझे यहाँ से भेजो. मैं पाकिस्तान से खुद जाऊंगी. गेट दोनों तरफ है. वी आर रेडी. 30th तक का टाइमलाइन था आपकी है. अभी हमने वहाँ पे मीटिंग कर ली, वो गेट नहीं खोल रहे हैं. आता पुढच्या रिपोर्टकडे. पहलगाम सोबतच काश्मीरच्या घाटीत रक्ताचा सडा पाडण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन आता समोर आलाय. मात्र किती पर्यटन स्थळं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. पहलगाम हल्ल्यात नवा ट्विस्ट. दहशतवाद्यांचा प्लॅन सामच्या हाती. पहलगाम हल्ल्यानंतर कुठे गेले दहशतवादी? पहलगाम हल्ल्याबाबत NIAच्या तपासात मोठा ट्विस्ट समोर आलाय. दहशतवाद्यांना फक्त पहलगामच नाही तर जम्मू काश्मीरमधील इतरही पर्यटन स्थळावर रक्ताचा सडा पाडायचा होता. मात्र सुरक्षा दलाच्या चोख बंदोबस्तानं त्यांना हे शक्य झालं नाही. या हल्ल्यासाठी पाकनं दहशतवाद्यांना शस्त्र पुरवल्याचीही माहिती आहे. मात्र पहलगाम हल्ल्याआधी हे दहशतवादी कुठे लपून बसले होते, त्यांनी भारतात घुसखोरी कधी केली, या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्या 7 दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये आले. एकाच वेळी 4 ठिकाणी हल्ल्याचा प्लॅन होता. त्यापैकी बैसरन, आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क, बेताब व्हॅलीमध्ये रेकी करण्यात आली. सुरक्षा कडक असल्यानं इतर 3 ठिकाणी हल्ला टळला. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. हल्ल्याबाबत जवळपास 2,500हून अधिक संशयितांची चौकशी झाली. त्यात NIAनं 80 स्थानिक कामगारांची चौकशी केली, ज्या चौकशीतून धक्कादायक खुलासेही समोर आले. 4 स्थानिक कामगार पाकिस्तानी दहशतवाद्यांना रेकीसाठी मदत करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दहशतवाद्यांच्या आकांनी त्यांना काय निर्देश दिले होते पाहूया. शस्त्र माहिती देण्यासाठी कमी वर्दळीची जागा निवडा. स्मशानभूमी आणि उद्यानात रचला जायचा प्लॅन. शस्त्र ठरलेल्या वेळेत पोहोचवण्यासाठी विशेष नियोजन. दहशतवाद्यांना हातात घड्याळ आणि पायात बूट घालण्याचे निर्देश. शस्त्रास्त्र ड्रॉप करण्यापूर्वी सांकेतिक भाषेचा वापर. इस्लामिक पोशाख परिधान न करण्याच्या सूचना. शस्त्र ठेवण्याची जागा निवासस्थानापासून दूर ठेवण्याचे निर्देश. दहशतवाद्यांनी पहलगामसह इतर ठिकाणीही विध्वंस घडवून आणण्याचा प्लॅन रचला होता.
मात्र दहशतवाद्यांचे हे नापाक इरादे भारतीय लष्कराच्या सुरक्षा व्यवस्थेनं ध्वस्त झाले. आता भारतीय लष्कराच्या रडारवर आहेत ते या दहशतवाद्यांचे आका. ते कोणत्याही बेळात लपलेले असू दे, त्यांना शोधणार आणि ठोकणार, कारण ये नया भारत है. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या इशाऱ्याकडे. अमित शहांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. पहलगाम हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याला शोधून ठेचणार असा इशारा शहाने दिलाय. हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं देखील अमित शहांनी ठणकावून सांगितलंय. मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा. और अगर कोई एक कायराना हमला कर ये समझता है कि हमारी बड़ी जीत है, तो एक बात मन से समझ लीजिए, ये नरेंद्र मोदी सरकार है, किसी को बख्शा नहीं जाएगा. गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर वळूया आता ओवेसीच्या वक्तव्याकडे. पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा असं खासदार ओवेसींनी मागणी केलेली आहे. दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना मारा असं देखील ओवेसी बोललेले आहेत. बीजेपी क्या बोलती, घर में घुस के बोले डैश डैश बोले, हम बोले घर में घुस के बैठ जाओ आप. ये खत्म होना है टेररिज्म, जो बार बार हर थोड़े दिन को जो टेररिज्म होता, पुलवामा हुआ, आपके उरी हुआ, आपके पठानकोट हुआ, रेसी हुआ लास्ट ईयर, वैष्णो देवी के पास 7 टूरिस्ट को मारे. तो आपके पास तो पूरे सब अपोजिशन पार्टीज गवर्नमेंट को बोल रहे कि इसका आप खत्म करो ये टेररिज्म को. पाकिस्तान्यांची वळवळ काही केल्या थांबत नाही. त्यामुळेच पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आता पाकिस्तानचा धुव्वा उडवण्याची योजना आखली. मात्र भारत पाकिस्तानचा अवघ्या काही सेकंदात खेळ खल्लास करू शकतो. हे आम्ही का म्हणतोय जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट पहा. भारत करणार पाकड्यांचा सफाया. चौथी बार जीतेगा हिंदुस्तान. काही सेकंदात पाकड्यांचा खेळ खल्लास. सातत्यानं दहशतवाद्यांच्या आडून पाकडेच भारतातील निष्पापांचे बळी घेत असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय. आता ते घरात घुसून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची वेळ आली. होय, अगदी काही सेकंदात भारत पाकिस्तानची अनेक शहरं जगाच्या नकाशावरून नामशेष करू शकतो. याचं कारण आहे भारताकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रसज्जता. भारताकडे कोणती विध्वंसक मिसाइल आहेत पाहूयात. ब्रह्मोस, रडारला चकमा देणारं सुपरसोनिक क्रूज मिसाईल. अमृतसर ते लाहोर अंतर 55 किलोमीटर. 72 सेकंदात लाहोरला बेचिराग करण्याची क्षमता. अमृतसर ते इस्लामाबाद अंतर 287 किलोमीटर. 5 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता. भूज ते कराची अंतर 325 किलोमीटर. 6 मिनिटात कराची बेचिराग करण्याची क्षमता. भारताकडे असलेलं दुसरं विध्वंसक मिसाईल म्हणजे शौर्य मिसाईल. अण्वस्त्र सज्ज क्वासी बॅलिस्टिक मिसाईल. 9266 प्रति किलोमीटर प्रति तास वेगानं निशाणा साधण्याची क्षमता. अवघ्या 20 ते 30 सेकंदात लाहोर बेचिराग होण्याची शक्यता. 3 ते 4 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता. 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावर कराची आहे. प्रलय, हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल. प्रलय मिसाईल हे लाहोरला अवघ्या 30 ते 40 सेकंदात बेचिराग करू शकतं. प्रलयनं इस्लामाबाद नष्ट करण्यासाठी 2 ते 3 मिनिटांची गरज आहे.
कराची शहराचा विध्वंस करण्यासाठी 3 ते 4 मिनिटांची आवश्यकता आहे. अग्नि 5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्र डागणारं महत्वाचं मिसाईल. 30,000 किलोमीटर प्रति तास वेगानं लक्ष्यभेद करण्याची क्षमता. पाकिस्तानची महत्वाची शहरं 3 ते 4 मिनिटात बेचिराग करण्याची क्षमता. हायपरसोनिक मिसाईल 20 ते 30 सेकंदात लाहोर नष्ट करण्याची क्षमता. अवघ्या 4 मिनिटात पाकिस्तान बेचिराग होऊ शकतो. अण्वस्त्र सज्ज आणि तगडे मिसाईल ताफ्यात असल्यानं पाकिस्तानला धुळीस मिळवण्यास काही सेकंदही पुरेसे आहेत. त्यामुळे पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्यासाठी आणि भारत संयमी असला तरी कमकुवत नाही हे दाखवून देण्याची वेळ आली. त्यामुळेच आता युद्ध आणि पाकिस्तानचा सर्वनाश अटळ आहे हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. केवळ 10 सेकंदात कसा पाकिस्तानचा खेळ खल्लास होणार आहे ते आपण पाहिलं. सीमेरेषेवरनं आणखीन एक बातमी. पंजाब बॉर्डर जवळ 2 पाकिस्तानी ड्रोन मिळाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. BSF कडून म्हणजे सीमा सुरक्षा दलाकडून आता पंजाब बॉर्डरवर सापडलेले हे ड्रोन जप्त करण्यात आलेली आहे. चौकशी सुरू झालेली आहे. एक ड्रोन हा गुरदासपूर तर दुसरा ड्रोन हा अमृतसरमध्ये सापडलेला आहे. पंजाब पोलिसांनी जॉईंट ऑपरेशनच्या वेळी त्यांना हे 2 ड्रोन सापडले. BSF आणि पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे सीमेपलीकडून होणारी बेकायदेशीर ड्रोन घुसखोरी यशस्वीपणे रोखली जाते. पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आलेले आहेत. पंजाब पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त कारवाईत हे 2 ड्रोन जप्त झाले. पहलगाम हल्ल्याचा तपास करणारी NIA आता जम्मू काश्मीरमध्ये ऍक्शन मोडवर आलेली आहे. कारण जम्मू काश्मीरमध्ये आता NIAनं हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर देखील छापेमारी केली. 100हून अधिक ठिकाणी NIAनं कारवाई केलेली आहे. जम्मू काश्मीरमधील आता ही मोठी घडामोड आहे. NIAच्या पथकानं कारवाई सुरू केलेली आहे. NIAचे प्रमुख सदानंद दाते यांनी पहलगाम मधल्या बैसनरमध्ये हल्ला झालेल्या घटनास्थळाची स्वतः पाहणी केलेली आहे. त्यांच्यासोबत NIA आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी होते. NIAच्या पथकानं कालही बैसरन व्हॅलीत पाहणी केली होती. संशयितांची दिवसभर चौकशी केली होती. भारताला पहलगाम हल्ल्यात मोठे पुरावे देखील आता मिळालेले आहेत. खुद्द NIAचे जे प्रमुख आहेत सदानंद दाते हे आता काश्मीर खोऱ्यात दाखल झाले आहेत. त्यांनी पहलगाममध्ये स्वतः पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी होते. NIAच्या पथकानं आता काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी छापे देखील मारलेले आहेत. आपण हे दृश्य बघतोय सदानंद दातेंची दृश्य आहेत. NIAचे प्रमुख सदानंद दाते हे पहलगाममध्ये आले आणि तिथे त्यांनी पाहणी केली आणि सुरक्षेचा आढावा घेतला. पुढच्या रिपोर्टकडे. पहलगाम हल्ल्याचा मोठा पुरावा भारताच्या हाती लागला आहे. हा पुरावा नेमका काय आहे आणि भारत पाकिस्तानला घरात घुसून कसा मारणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हा घ्या दहशतवाद्यांचा पुरावा. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच. भारत आता थेट घुसूनच मारणार. भुट्टो, शरीफ, आफ्रिदी आणि पाकिस्तानी अवलादींनो, हा घ्या पुरावा. हा पुरावा आहे पाकच्या नापाक कारनाम्यांचा. हा पुरावा आहे पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडणारा. होय, पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे आणि या हल्ल्यातील दहशतवाद्यांना आणि जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना आश्रय देणारा फक्त आणि फक्त एकच देश म्हणजे पाकिस्तान. हा फोटो आणि व्हिडिओ नीट निरखून पहा. हा फोटो जरी एका घराचा दिसत असला तरी हे घर आहे ज्याच्या मागावर जगभरातले पोलीस आहेत. हे घर त्या कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचं आहे. याच घरात बसून त्यानं अख्ख्या जगाची शांतता भंग करत
अनेक निष्पापांचे जीव घेण्याचा प्लॅन आखला होता. लाहोरच्या जोरम टाउन मधील लोकवस्तीत बंगला, 5000 स्क्वेअर फुटांचं आलिशान घर, घरात प्रशस्त खाजगी बगीचा, ऑफिसच्या घरात मशीद आणि मदरसा, घर मशीद आणि मदरशामध्ये लपण्यासाठी खाजगी बंकर, ऑफिसला पाक पोलिसांची कडेकोट सुरक्षा, ऑफिसला खाजगी दहशतवाद्यांचं सुरक्षा कट, लष्कर ए तोयबाचा कमांडर हाफिज सईद, ज्याच्यावर 10 दशलक्ष डॉलरचं बक्षीस आहे, ज्याच्या दहशतवादी कारवायांनी हजारो निष्पापांचा बळी घेतलाय, तो पाकिस्तानात आपल्या परिवारासह ऐशोआरामात राहतो, हे आता जगासमोर उघड झालंय. फक्त हाफिजच नाही तर पहलगामचा दुसरा मुख्य आरोपी लष्कर ए तोयबाचा डिप्टी चीफ सैफुल्लाही पाकिस्तानमध्येच असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा हा पाकव्याप्त काश्मीरमधील जंगलात भारतीय सुरक्षा दलाच्या भीतीनं लपून बसलाय. त्यामुळे पाक या दहशतवाद्यांना सुरक्षा पुरवत लपवून ठेवते हे उघड आहे. पण अबोटाबाद मध्ये जसं ओसामाला सहज संपवता आलं, अगदी तसंच पाकमध्ये घुसून या दहशतवाद्यांचा नमाजे जनाजा होईल एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान बिथरलाय. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सलग 7व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढलाय. कुपवाडा, उरी, अखनूरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय. भारतीय लष्करानं देखील या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. घुसखोरीचं कट उधळून लावण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर पूर्ण सतर्कता बाळगून आहे. पाकची मुजुरी आपण पाहिली तर दुसरीकडे पाकिस्तानी सैनिक आणि पोलिसांचा एक व्हिडिओ आता समोर आला. यामध्ये पाकिस्तानी सैनिक पोलिसांबरोबर भर रस्त्यात राडा करताना दिसतात. हा व्हिडिओ पाकिस्तानी सैनिकांवर काही लोक संताप व्यक्त करतात असं देखील दिसतं. तुम्ही इथे काय करता, इथे टाइमपास करण्यापेक्षा काश्मीरला जा असं नागरिक काही सांगतात. आता पुढच्या रिपोर्टकडे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबत मैत्रीचं नाटक करणाऱ्या अमेरिकेचा सौदेबाज चेहरा समोर आलाय. अमेरिकेनं ऐनवेळी कशी पलटी मारली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. अमेरिकेचा भारताला धोका. ट्रम्पनं मारली ऐनवेळी पलटी. बेभरवशाच्या अमेरिकेची पाक सोबत डील. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधला तणाव वाढला, तर संपूर्ण जग पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करत आहे. मात्र भारतासोबत मैत्रीचं नाटक करणाऱ्या अमेरिकेनं पुन्हा एकदा आपला बेभरवशीपणा दाखवून देत पलटी मारली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल कंपनीनं पाकिस्तान सोबत क्रिप्टो करार केल्याचं समोर आलं. वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल कंपनीचा पाक सरकारसोबत क्रिप्टो करार. या कंपनीत ट्रम्पचे 60% समभाग. पहलगामची जखम ताजी असतानाच इस्लामाबादमध्ये डील. कंपनीच्या सीईओची पाक पंतप्रधान शरीफ आणि लष्कर प्रमुख मुनीर सोबत चर्चा. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताच्या आत्म्यावरच हल्ला केला, त्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे. तर चीन छुप्या पद्धतीनं पाकिस्तानला पाठीशी घालत असला तरी रशियानं उघडपणे भारताला पाठिंबा दिला. या दहशतवाद विरोधातील लढाईत सगळं जग भारतासोबत उभं असताना अमेरिका मात्र सौदेबाजी करताना दिसून येते. मात्र अमेरिकेचा नाठाळपणा वारंवार दिसून आलेला आहे. 1971 भारताविरोधात पाकच्या मदतीला अमेरिकेची युद्धनौका. 1999 तटस्थतेचा आव, मात्र मागच्या दारानं पाकला शस्त्र पुरवठा. 2001 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेची पाकला लष्करी मदत. 2024
इस्रायल पॅलेस्टाईन युद्धात संशयित भूमिका. 2025 रशिया विरोधात युक्रेनच्या पाठिंब्याचं आश्वासन. युद्ध सुरू होताच माघार. भारत अमेरिकेला मित्र मानत असला तरी अमेरिका मात्र भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका घेतोय. त्यामुळे सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या बेभरवशाच्या अमेरिकेवर विश्वास न ठेवता भारतानं इतरही राजनैतिक पर्यायांचा वापर करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा जवळपास आंधळी होणार आहे, कारण भारतानंच तसा डाव खेळलाय. भारतानं आपल्या सीमेवर अत्यंत प्रगत अशी जामिंग सिस्टीम तैनात केली आहे, ज्यामुळे पाकिस्तानची लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भारताचा प्रतिकार करण्याची किंवा मिसाईल्स डागण्याची पाकिस्तानची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पाकिस्तानी सैन्याला भारताच्या हालचालीच कळणार नाहीत. कुठं निशाणा लावायचा, कसा प्रतिकार करायचा हे पाकड्यांना कळणारच नाही. त्यामुळे त्यांची पंचायत होणार आहे. आता ज्येष्ठ साहित्यिक जावेद अख्तर यांनी काय म्हटलं आपण पाहूया. पहलगाम हल्ल्यावरून लेखक जावेद अख्तर यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आरपार करून पाकिस्तानला अद्दल घडवा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. बॉर्डरवर फक्त फुलझाड्या चालू नका, कडक ऍक्शन घ्या असं देखील जावेद अख्तर यांनी म्हटलेलं आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी भारत सरकारला हे आवाहन केलंय. मैं रिक्वेस्ट करता हूं सरकार से, दिल्ली की सरकार, ये बहुत बार हो गया है, एक बार नहीं हुआ है. ये आप देखिए इतिहास तो पिछले 75 बरस में हर 2-3 साल बाद ऐसा एक हंगामा होता है. अब आप स्टेप लीजिए. ये सरहद पे कुछ फुलझड़ियाँ छोड़ने से काम नहीं चलेगा. इन लोगों को ऐसा जवाब मिलना चाहिए, छोटी मोटी बात से सुनने वाले नहीं हैं, कि इन्हें याद रहे. अभी तक इन्हें याद नहीं हुआ है. जावेद अख्तर यांनी सरकारला काय आवाहन केलं आपण पाहिलं. आता छगन भुजबळांच्या वक्तव्याकडे बोलूया. सर्जिकल स्ट्राईकनं आता होणार नाही, पाकिस्तानची पूर्ण सर्जरी करा अशी मागणी आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेली आहे. पहलगामला जे आहे, जे माणसं मारले गेले, आमचे बांधव मारले गेले, काय 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 कारण काय? अख्ख्या जगानं त्याचा निषेध केला. आणि म्हणून जावेद भाईंनी सांगितलं ना, हे नुसतं आता सर्जिकल स्ट्राईकने वगैरे काही होणार नाही, काय यांची पूर्ण सर्जरी करून टाकली पाहिजे. जी एकदा इंदिरा गांधींनी केली, आता परत एकदा 30 वेळी आलेल्या आहे. युद्धासंदर्भातल्या काही घडामोडी आपण पाहिल्या. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. भारत पाकिस्तान युद्ध होणार आणि पाकिस्तान बेचिराख होणार अशी भविष्यवाणी बाबा वेंगानं केलेली आहे. युद्ध करून भारत इस्लामाबादवर कब्जा मिळवणार असा देखील दावा करण्यात आलेला आहे. खरंच बाबा वेंगानं अशी भविष्यवाणी केली आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. युद्ध झाल्यास पाकिस्तान होणार बेचिराख. पाकिस्तानच्या इस्लामाबादवर भारताचा कब्जा. बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार. भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होणार आणि भारत पाकिस्तानातील इस्लामाबादवर कब्जा मिळवणार असल्याची भविष्यवाणी बाबा वेंगानं केली आहे. आतापर्यंत बाबा वेंगानं केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे या दाव्यानं आता युद्ध होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. बाबा वेंगानं काय भविष्यवाणी केली आहे आणि मेसेज नेमका काय व्हायरल होतोय पाहूयात. 2025 साली भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होणार. भारत जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला पुसून टाकेल. पाकिस्तानला उद्ध्वस्त करून इस्लामाबाद भारत ताब्यात घेईल. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे खरंच बाबा वेंगानं ही भविष्यवाणी केली आहे का, याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केला.
त्याआधी बाबा वेंगानं केलेल्या कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत ते देखील पाहूया. दुसरं महायुद्ध, सोव्हिएत युनियनचं विघटन, 1997 साली प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू, 2004 ची त्सुनामी, अमेरिकेतील 9/11 हल्ला, कोविड-19 महामारी. बाबा वेंगानं या केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्धावर खरंच बाबा वेंगानं भविष्यवाणी केलीये का? अनेक भाकीतं खरी ठरल्यानं आता जर बाबा वेंगानं युद्धाचं भाकीत केलं असेल तर टेन्शन वाढणार आहे. मात्र पाकिस्तानला नेस्तनाबूत करून इस्लामाबादवर कब्जा करणार असेल तर भारतासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. भारत पाकिस्तान युद्धाबाबत वेंगानं भविष्यवाणी केलेली नाही. युद्धात पाकिस्तान बेचिराख होण्याचा कुठेही उल्लेख नाही. 2025 सालाच्या भविष्यवाणीत युरोपमधल्या संघर्षाचा उल्लेख आहे. युरोपात संघर्ष आणि मानवी सभ्यतेच्या अंताची सुरुवात असा उल्लेख आहे. सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे संपूर्ण पाकिस्तान भीतीनं थरथर कापतोय. त्यातच काहींनी बाबा वेंगानं भविष्यवाणी केल्याचा दावा केलाय. मात्र आमच्या पडताळणीत भारत पाकिस्तान युद्धावर वेंगानं भविष्यवाणी केली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. व्हायरल सत्य रिपोर्ट नंतर आपण पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारकावर अभिवादन केलं. एवढे राजकीय नेते एकमेकांवर टीकेचे असूड ओढताना दिसतात. मात्र हुतात्मा स्मारकावर एक सुसंस्कृतपणाचं दर्शन घडलं. राज ठाकरे हे स्मारकावर येत असताना त्यांची आणि खासदार सुप्रिया सुळेंची भेट झाली. यावेळी दोघांनी मनसोक्त गप्पाही मारल्या. उद्धवजी आणि राजजी हे दोघंही माझ्यासाठी भावासमान आहेत आणि ते दोघं एकत्र येत असतील तर मी आधीही बोललेले आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी दोघंही मनाचा मोठेपणा जो दाखवत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि माझे तर कौटुंबिक संबंधी आहेत, त्याच्यामुळे एखादं कुटुंब एकत्र येत असेल आणि त्यातून चांगलं राज्याचंही होणार असेल तर अर्थातच कोणीही व्यक्ती थोडीशी जबाबदार आहे ती अर्थातच त्याचं स्वागतच करते. मुंबईनंतर पुढची बातमी आता बीडमधून. पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहीण बीडमध्ये एकत्र दिसून आले. न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते. धनंजय मुंडे प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. मात्र आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. परळी तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभास देखील ते उपस्थित होते आणि त्यानंतर न्यायालयाच्या कोनशिला समारंभाला देखील धनंजय मुंडेंनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडेंसोबत त्यांनी काही काळ संवाद देखील साधला. आता या कृषी मंत्र्यांच्या महत्त्वाच्या विधानाकडे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी एक मोठं विधान केलंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझ्या हातात नाही, तो राज्य सरकारच्या हातात आहे असं कोकाटेंनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटेंचे काही अधिकार मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घेतल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर कोकाटेंच्या वक्तव्य हे महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यामुळे विरोधक जे आहे ते सरकारला धाऱ्यावर धरतायत. तो विषय वेगळा आहे. तो विषय माझ्या अखत्यारीतला नाहीये. तो विषय राज्य शासनाच्या अखत्यारीतला आहे. त्याविषयी यथोचित वेगळा विचार